आता आपल्याला काय करायचं, हेक्सागोनल ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला डायमेन्शन्स इम्पॉर्टंट आहेत. पॉलिगॉन कमांड, नंबर ऑफ साइड 6, एज कमांड घ्यायची, पहिला पॉइंट द्यायचा. किती एज बोललेलो मी, 50 आला. त्यानंतर याचा साइड व्ह्यू बनवायचा आहे, त्याच्यामध्ये डेप्थ किती दिली आपण त्याचा, ती दिले 50 बरोबर. पाहिजे प्रोजेक्शन घ्यायचे. ठीक आहे, याला कॉपी पेस्ट करायचं 50 वर. ठीक आहे, आता ट्रिम कमांड घ्या. झाला, डायमेन्शन देऊ आपण 50 आहे का नाही नक्की. आता हे आउटर काय आपण मोजलं नव्हतं, आपल्याला एज 50 पाहिजे आणि हाईट 50 पाहिजे. आयसोमेट्रिक मध्ये जर बनवायचं आहे, ठीक आहे, तर हा ऑब्जेक्ट एवढा इझी नाही आहे. ठीक आहे, आता कशी मेथड सांगितले मी की आपण बॉक्स मेथडने बनवतो, बरोबर आहे. मग बॉक्स मेथड मध्ये काय माहित पाहिजे, आता हा 100च येतो एक्झॅक्ट, बरोबर आहे. 100 डायमेन्शन्स अलाइन, ह्या पॉइंट पासून हा पॉइंट किती आहे, 86.6, 86.6. आणि हाईट किती आहे, 50. बरोबर. आता याला आपण काय करू, 8 नंबर कलर देऊ. ठीक आहे, थोडा पेंट केला आपण. आता बघ, हा हेक्सागोन जर याच्यात बनवायचा आहे ना, तर बनवता येत नाही. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं, याचे पॉइंट्स माहित पाहिजे. आता हे टोटल डिस्टन्स किती आहे, अलाइन 100 आहे. आपण काय घेतलंय, तर याला 100 घेतलंय, बरोबर आहे. ठीक आहे, टॉप मध्ये आपण हे डिफाइन करू. आता हा किती आहे, 50 आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या मिडल पासून 25 इथे, 25 इथे. कळलं. झाला, बरोबर. बघा, बॉक्स मेथड आहे तर तुम्हाला खूप इझी आहे. पण जर समजा अजून डिफरंट टाइप जर असताना, तर मग तुम्हाला ड्रॉ करता आला नसता याला. कळलं. तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, मॅन्युअल मेथड मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स मोजायचं किती आहे. मग ह्या पॉइंट पासून हे डिस्टन्स मोजायचं किती आहे, वापस याच पॉइंट पासून हा डिस्टन्स मोजायचा किती. जर बिना बॉक्सचा बनवायला गेलात तर ड्रॉ नाही होत. मग त्यासाठी मग तुम्हाला डायमेन्शन्स लागतील कॉर्नरचे. पण जर बॉक्सनी बनवलं तर इझिली बनतो. कळलं. त्याकरता मी तुम्हाला सांगितलेलं की हेक्सागोन कसा बनवायचा तो मला दाखवा. क्लिअर. बस, हा एवढाच ऑब्जेक्ट होता.